नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. प्रचारात भाजपची आघाडी, काँग्रेसची बिघाडी. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार फेरी. शुभम शेळके यांच्या विजयासाठी रुपालीताई चाकणकर यांचे आवाहन. जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्राची पाहणी. कोगनोळीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी. परिवहन कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. किसान मोर्चाची निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट. चळवळीचा साक्षीदार गहिवरला. मराठीचा लढा हाच हिंदुत्वाचा लढा. मतदान प्रक्रियेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवार दिनांक 17 रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्या प्रचाराची सांगता गुरुवारी सायंकाळी झाली. प्रचारात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे नेतृत्व करणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते मंडळींनी प्रचाराची आघाडी सांभाळल्यामुळे आता प्रचाराच्या घोडदौडीत भाजप अग्रेसर ठरला आहे. मात्र प्रबळ प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला मात्र बिघाडीचे ग्रहण लागले आहे. भाजपच्या उमेदवार मंगला आंगडी यांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने आगेकूच केली आहे. तर प्रभावी उमेदवार म्हणून जाहीर झालेले आमदार सतीश जारकिहोळी हे मात्र निष्प्रभ ठरतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांची मते निर्णायक ठरतील असे मानले जात आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार फेरी. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला आंगडी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान येथून सुरू झालेली ही भव्य प्रचार फेरी शहरातील विविध मार्गांवरून फिरवण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांनी मतदारांना मंगला आंगडी यांच्या विजयाचे आवाहन केले. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे उद्योग मंत्री जगदीश शेट्टर, वस्त्र उद्योग मंत्री श्रीमंत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, दक्षिणचे आमदार अभय पाटील, उत्तरचे आमदार अनिल बेनके आदी मान्यवर सहभागी झाले होते. या प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. तसेच फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला. शुभम शेळके यांच्या विजयासाठी रुपालीताई चाकणकर यांचे आवाहन. शुभम शेळके यांच्या रूपाने सीमाभागाचा खासदार दिल्लीत जावा, यासाठी त्यांच्या पाठीमागे मतदारांची मोठी शक्ती उभी करावी असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. येथील मराठा मंदिरमध्ये यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. शुभम शेळके यांनी सीमाभागातला मराठी आवाज बुलंद करण्यासाठी विडा उचलला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे साऱ्यांचेच कर्तव्य आहे. यासाठी आपण साऱ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. तुमच्यामध्ये येत असताना मला मनापासून आनंद वाटतो. मी सकाळपासून सगळ्या भागामध्ये फिरते, सगळ्यांशी संपर्क साधते. जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्राची पाहणी. कोविडमुळे मतमोजणीसाठी अतिरिक्त खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. या खोल्यांमध्ये 7 टेबलची व्यवस्था केली आहे. कोविडचे सर्व नियम पाळण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा न करता कोविडचे नियम काटेकोर पाळावेत असे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी डॉ. के. हरीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
शहरातील आरपीडी महाविद्यालयात 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी डॉक्टर हरीश कुमार यांनी भेट देऊन केंद्राच्या तयारीचा आढावा घेतला। लोकसभेच्या 8 मतदारसंघातील मतमोजणीसाठी सर्व तयारी केली आहे। मागील वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला केवळ एकच खोली देण्यात आली होती आणि त्या खोलीमध्ये 14 टेबलची व्यवस्था केली होती। मात्र आता एका खोलीमध्ये 7 टेबल ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। अतिरिक्त खोल्याही उपलब्ध केल्या आहेत। कोविडचा संसर्ग वाढल्यामुळे सर्व नियम कठोरात कठोर पाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। कोगनोळीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी। कोगनोळी हे निपाणी तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे। मात्र या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। याची दखल घेण्यात यावी आणि या गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रजावणी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले। यावेळी कोगनोळी येथील ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी आपले म्हणणे मांडले। यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी लक्ष्मण जगताप, सचिन परीट, राहुल मेस्त्री, गंगाराम चक्काटे, सातापा ढोबळे, उत्तम माने, संतोष माने, रणधीर कोळेकर, युवराज परीट, सचिन परीट, सागर नवाळे आदी उपस्थित होते। गेले कित्येक वर्ष या गावामध्ये कोळी ग्रामस्थांच्या वतीने तसंच प्रजावाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी धडपडत आहोत आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावासाठी आरोग्य सुविधा फार कमी पडतात। खाजगी दवाखाने आहेत पण लोकसंख्येला ते पुरेसे नाही आहे। त्यासाठी मोठे एक आरोग्य केंद्र व्हावं की ज्या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळतील, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आता अलीकडच्या कालखंडामध्ये कोरोनाचा कालखंड येऊन गेला, त्यामध्ये जर काही हॉस्पिटल झालं असतं तर अतिशय चांगली बाब झाली असती। या हॉस्पिटलच्या अभावी अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागले, अनेकांना त्रास झाला, लॉकडाऊन होतं आणि या स्थितीमध्ये जर का कोळीगावामध्ये मोठं जर का प्रशासकीय हॉस्पिटल असतं तर खरोखरच चांगली बाब झाली असती। परंतु प्रशासनानं, राजकीय नेत्यांनी आणि इतर सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केलं, याचं गांभीर्य समजलं नाही आणि त्याचा पाठपुरावा मात्र आम्ही सोडलेला नाही आहे। आज अखेर आम्ही सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायत असेल, तालुका पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल किंवा तहसील ऑफिस असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, इथेपर्यंत आम्ही आजपर्यंत एक निवेदन दिली। आम्ही गेले 2-2.5-3 वर्ष या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी धडपडत आहोत। त्यानंतर आम्ही लाक्षणिक उपोषण केलं, त्यावेळा वरचे अधिकारी येऊन आम्हाला उपोषण मागे घेण्यासाठी सांगितले। आम्ही हे करतो। त्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधी असतील, त्यानंतर ZP मेंबर असतील, ग्रामपंचायत असेल, TP मेंबर असतील, आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यानंतर आरोग्यमंत्री असतील, यांना सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहेत। परिवहन कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल, 6वा वेतन लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी गेले 9 दिवस संप पुकारूनही सरकार दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी बस अडवली होती। बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने कर्नाटक राज्य शासनाने काही पर्यायी चालक वाहकांची नियुक्ती केली आहे, परंतु त्यांना अडवून जाब विचारणाऱ्या आणि अर्वाच्य शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या सुमारे 19 जणांविरोधात मार्केट पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी चालक व्यंकय्या सिद्धय्या मठपती यांनी फिर्याद दिली आहे। किसान मोर्चाची निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट, देशातील राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या मतांचा गैरवापर करून सत्ता काबीज केली, परंतु शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। त्यामुळे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत शेतकऱ्यांनी जागरूकतेने मतदान करावे असे आवाहन अखिल भारतीय किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे। या संदर्भात पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करण्यात आली। यावेळी बोलताना संघटनेचे पदाधिकारी शिवानंद जोगीन आणि शंकरप्पा आंबली यांनी आपली मते मांडली। शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून अन्याय करण्याचे धोरण सर्वोच्च राजकीय पक्ष राबवित आहे, त्यामुळे आता कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये अशी आपली भूमिका राहील। त्यामुळे आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले। चळवळीचा साक्षीदार गहिवरला, सीमा बांधवांच्या अनेक वर्षांच्या व्यथा पुन्हा डोळ्यासमोर आल्या आणि सीमावासियांचा
अलोट जनसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यामधूनच यांनी आपली अर्धी लढाई जिंकली। मतदान किंवा निवडणूक प्रक्रिया हा नंतरचा भाग आहे, मात्र सीमावासियांच्या भावनांचे दर्शन हा मुख्य मुद्दा महाराष्ट्र एकीकरण समितीने सिद्ध करून दाखवला। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहणारे कार्यकर्ते कोणत्याही अन्य राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांप्रमाणे भाडोत्री आणलेले नव्हते। मराठीचा लढा हाच हिंदुत्वाचा लढा। आम्ही पाकिस्तानात राहत नाही, आम्ही लष्कर-ए-तोयबाची माणसे नाही, आम्ही देखील तुमच्या इतकीच प्रखर राष्ट्रवादी आणि प्रखर हिंदुत्ववादी लोक आहोत। आमचा लढा हा न्यायासाठी आहे, मराठीचा लढा हाच हिंदुत्वाचा लढा आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले। बेळगाव लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज बेळगावला आले असताना सामरा विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते। शुभम शेळके यांना फक्त महाराष्ट्रात बसून पाठिंबा व्यक्त करणे उचित नाही, तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज बेळगावला शुभम शेळकेंच्या प्रचारासाठी आलो आहे। शुभम शेळके यांचे सामर्थ्य वाढवणे हे आमचे कर्तव्य आहे। वाढता पाठिंबा पाहता शुभम शेळके यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले। त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आपली जास्त शक्ती पणाला लावत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली। मतदान प्रक्रियेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज। बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उलटगणती सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात केला आहे। बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवार दिनांक 17 एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे। निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांसह राज्याच्या विविध जिल्ह्यातून नागरी पोलीस मागवण्यात आले आहेत। त्याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 2 तर कर्नाटक राखीव पोलीस दलाच्या 6 तुकड्या आणि होमगार्ड्सना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे। 16 एप्रिल पासून ते 17 एप्रिलच्या सायंकाळपर्यंत मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। काकतिवेजवळ घर बांधकामाशी संबंधित सर्व प्रकारचे साहित्य विक्री होणाऱ्या ओम ट्रेडर्स या दुकानाच्या गोडाऊनला बुधवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास आग लागली। खालील बाजूस साहित्य विक्रीचे दुकान आहे तर वर गोडाऊन होते। शॉर्ट सर्किटमुळे दुकानातील साहित्याने पेट घेतला। यामध्ये सुमारे 70 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। काकतिवेजवळ संजय भावकांना मोहनगेकर राहणार कंगराळी खुर्द यांचे हार्डवेअरचे दुकान आहे।
रात्री 9च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले. रात्री 1:30च्या सुमारास त्यांच्या दुकानातून आधी धूर नंतर आगीचे लोळ येत असल्याचे दिसून आले. सर्वत्र सामसूम असताना एखाद दुसऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने हा प्रकार पाहिला. येथून काही अंतरावरच असलेल्या पोलीस खात्याला याची माहिती दिली. खडेबाजार ठाण्यातील काही जण तसेच रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीसही येथे दाखल झाले. तातडीने ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. ही माहिती संजय मोहनगेकर यांना कळविल्यानंतर त्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी निवडून द्या. भाजपने विकास कामे केली आहेत, आणखीन कामे करण्यासाठी भाजपच्या पाठीशी राहा, असे आवाहन दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कन्या स्फूर्ती अंगडी यांनी केले. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार मंगल अंगडी यांच्या प्रचारासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पूर्व भागात जोरदार प्रचार केला. पीके क्वार्टर्स येथील सफाई कर्मचाऱ्यांची भेट घेऊन प्रचार करण्यात आला. प्रचार फेरीत स्फूर्ती अंगडी, भाजप राज्य एससी मोर्चा कार्यकारिणी सदस्य पृथ्वी सिंग, अल्पसंख्याक कमिटी अध्यक्ष मुख्तार, सफाई कर्मचारी संघ अध्यक्ष जगदीश हिरेमणी, एससी आघाडी महानगर अध्यक्ष गणेश, एससी आघाडी उत्तरचे अध्यक्ष आणि अन्य कार्यकर्ते सहभागी होते. विविध मान्यवरांनी भाषणांमध्ये आतापर्यंत बेळगाव मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा घेतला. बसवणकुर्ची येथे गावात फिरून भाजपलाच मतदान करा, असे मतदारांना आवाहन करण्यात आले. सामरा येथे माजी महापौर शिवाजी सुंडकर आणि पृथ्वी सिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आली. मतमोजणीसाठी कक्ष संख्या आता दुप्पट. कोरोनामुळे सामाजिक अंतर राखण्यासाठी मतमोजणी कक्ष आणि टेबलांची संख्या वाढवण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर हरीश कुमार यांनी दिला. कक्ष संख्या आता दुप्पट होईल. आरपीडी कॉलेजमधील मतमोजणी कक्षाला बुधवारी डॉक्टर कुमार यांनी भेट दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अभियंता संजीव कुमार, निवासी जिल्हाधिकारी योगेश्वर, प्रांताधिकारी अशोक तेली, मनपा आयुक्त जगदीश केएच, मनपा आयुक्त के.एच. जगदीश, नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक सी.बी. कोडली, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, 2 मे रोजी मतमोजणी होईल. कोरोनाचे रुग्ण वाढत असून संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर पाळण्याची गरज आहे. मतमोजणी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येत आहे. यापूर्वी 8 विधानसभा मतदारसंघासाठी 8 मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले होते. प्रत्येक कक्षात 14 टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले होते. आता कक्षाची संख्या दुप्पट करण्यात येत असून प्रत्येक कक्षात 7 टेबल मांडण्यात येतील. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. शुभम शेळके यांना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पाठिंबा. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळींनी पाठिंबा व्यक्त केला आहे. छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांच्या ज्वलंत भूमिका साकारणारे अभिनेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही त्यांना भरघोस पाठिंबा दिला आहे. तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती, पण बेळगाव लोकसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक केवळ लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नाही, तर वर्षानुवर्ष माय मराठीची गळचेपी करू पाहणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी बाणा काय असतो ते दाखवून देण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री शुभम शेळके यांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करून बसवाण गल्लीत इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात. हर हर महादेवच्या गजरात बसवाण गल्लीतील श्री बसवाना देवस्थान कमिटीच्या वतीने सालाबाद प्रमाणे बसवाना यात्रेनिमित्त गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सायंकाळी 5:30च्या सुमारास इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्या दिवशी रात्री येथील बसवाण गल्लीतील बसवाना मंदिरासमोर बैलगाडी जुंपून आंबील गाड्यांच्या प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजता बसवाना मंदिरात विधिवत पूजा करून मंदिरासमोर इंगळ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या लाकडांना अग्नी देण्यात आली. दुपारी अनंतशयन गल्ली येथे सासनकाठ्या आणि पालख्यांचे मोरे यांच्या निवासस्थानी कलमठ मठाच्या स्वामीजींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. सायंकाळी 5:30च्या सुमारास हर हर महादेवच्या गजरात सासनकाठ्या आणि पालख्या आल्यानंतर बसवाण गल्लीत मंदिरासमोर धार्मिक विधी झाल्यानंतर इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला.
धारवाड विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर. धारवाड विद्यापीठातून घेण्यात येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांबणीवर टाकण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. एप्रिल दिनांक 15, 16 आणि 17 रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे विद्यापीठाचे कुलगुरू के.बी. गुडसी यांनी कळविले आहे. सदर परीक्षांची नवी तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. याआधी राणी चेन्नम्मा विद्यापीठानेही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. काकडे फाउंडेशन आणि आश्रय फाउंडेशन तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. काकडे फाउंडेशन यांचा 6वा वर्धापन दिन आणि आंबेडकर जयंती असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी पार पडला. बेळगावातील एड्सग्रस्त मुलांसाठी महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य करणाऱ्या श्रीमती नागरत्ना रामगौडा यांच्या आश्रय फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. विद्यार्थिनी पूजा पोद्दार हिने सूत्रसंचलन केले. प्रिया कांबळे यांनी आंबेडकरांच्या जीवनातील घटना मांडल्या. उज्ज्वला काकडेंनी एकलव्याची कथा सांगितली. मृणालिनी फाउंडेशनचे सौरभ यांगटी यांनी आभार मानले. आश्रय फाउंडेशनला काकडे फाउंडेशनतर्फे देणगीही देण्यात आली. मच्छे येथे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ज्येष्ठ वाचक, प्रगतशील शेतकरी आणि पुरोगामी विचारवंत कृष्णा अनगोळकर यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडा मेघा धामणेकर हिने सादर केला. बजरंग धामणेकर यांनी साने गुरुजी आणि अण्णाभाऊ साठे यांचे फोटो वाचनालयाला भेट दिले. अरुण कुंडेकर, विनायक चौगुले, कृष्णा अनगोळकर यांनी आपले विचार मांडले. या प्रसंगी नारायण अनगोळकर, बाळू चौगुले, केतन चौगुले, अमित कनकुले, वासू लाड, प्रवीण कणबरकर, मारुती बेळगावकर आणि बहुसंख्य वाचक उपस्थित होते. महाराष्ट्राप्रमाणे राज्यात निर्बंध शक्य. राज्यात कोरोनाचा हाहाकार आणि मृतांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात महाराष्ट्राच्या धर्तीवर आणखी कठोर निर्बंध लादण्याची गरज आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर के. सुधाकर यांनी सांगितले. बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना डॉक्टर सुधाकर म्हणाले, गेल्या वर्षी याच काळात कोरोना संसर्ग आणि मृतांचे प्रमाण जेवढे होते तेवढेच आता देखील आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी काही कठोर निर्बंध लादण्याची गरज आता अनिवार्य आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे सध्या राज्यात लॉकडाऊनचा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नाही, परंतु महाराष्ट्राच्या धर्तीवर कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. HMD कडे शहीद राहुल सुळगेकर चषक. उजगाव येथे खास गुढीपाडव्यानिमित्त उजगाव फुटबॉल क्लब आयोजित शहीद राहुल सुळगेकर स्मृती फुटबॉल चषक स्पर्धा. HMD क्लबने अंतिम फेरीत तिरंगा क्लब संघावर 2-0 असा विजय मिळवून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार, सदस्य बाळकृष्ण पेरसे, भैरू सुळगेकर, महेश देसाई, चंद्रकांत कडोलकर, पुंडलिक पावशे, माधवराव राणे, अशोक चौगुले, बाळकृष्ण तेरसे तसेच LD चौगुले यांच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. कोरोनाने क्रिकेटपटूंना झपाटले. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्शियाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पॅगिसो रबाड ही त्याच्यासोबत 7 तास विमान प्रवासात होता, मात्र पॅगिसो रबाडची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. एनरिच नॉर्शिया आणि पॅगिसो रबाड हे दोघेही दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटपटू मुंबईमध्ये क्वारंटाईन आहेत. मात्र दिल्ली कॅपिटल्स आणि IPL प्रशासनाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विराट कोहली बनला विवोचा ब्रँड अँबॅसिडर. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची विवो या स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसिडरपदी नियुक्ती करण्यात आली. विवोने जगभरात आपला प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विराट कोहलीची ब्रँड अँबॅसिडरपदी नियुक्ती केली आहे. विवो इंडियाच्या ब्रँड स्ट्रॅटजीचे दिग्दर्शक निपुण मार्य यांनी विराट कोहलीच्या असोसिएशनबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जायबंदी स्टोक IPL मधून बाहेर, राजस्थान रॉयल्सला धक्का.
IPLच्या 14व्या मोसमात सलामीलाच पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्सला आणखीन एक तडका धक्का बसला आहे। त्यांचा भरवशाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक जायबंदी झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे। सोमवारी पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये बेन स्टोकला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती। ही दुखापत गंभीर असून त्यामुळे बेन स्टोकला उर्वरित IPL मध्ये खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत PSG चेल्सीची उपांत्य फेरीत धडक। पॅरिस सेंट जर्मेन आणि चेल्सी या संघांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये दमदार कामगिरी करीत चॅम्पियन्स लीग या प्रतिष्ठेच्या फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारली। आता मँचेस्टर सिटी आणि बोरुसिया डॉर्टमंड आणि रियाल माद्रिद लिव्हरपूल यांच्यामधील विजेते उपांत्य फेरीत धडक मारणार आहेत। अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात RCBचा विजय। RCB आणि सनरायझर्स यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता, पण यामध्ये अखेर बाजी मारली ती RCBच्या संघाने। ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर RCBला हैदराबाद पुढे 150 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते। या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले, पण वॉर्नर बाद झाला आणि हैदराबादचा डाव गडगडला। RCBने यावेळी 6 धावांनी हैदराबादवर विजय मिळविला। शतायुषी माजी आमदार सदाशिवराव भोसले यांचे निधन। ज्येष्ठ गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ते माजी आमदार सदाशिवराव भोसले यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या 101व्या वर्षी कडोली येथे निधन झाले। त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे। अंत्यविधी दुपारी 1 वाजता कडोली येथे होणार आहे। बेळगाव परिसरातील सर्वोदयी चळवळीतील ते अग्रणी कार्यकर्ते होते। कडोलीसह बेळगाव तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले होते। नीलम प्रमोद पाटील यांचे निधन। गणेशपेठ जुने बेळगाव येथील नीलम प्रमोद पाटील वय 33 यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू सासरे असा परिवार आहे। अनंत वामनराव कानूरकर यांचे निधन। महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि RSSचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंत वामनराव कानूरकर वय 71 यांचे बुधवार दिनांक 14 रोजी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातवंडे, विवाहित मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे। माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताजी कानूरकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण कानूरकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।